एक टुनटुनपूर नावाचे गाव होते। त्या गावात रमेश आणि त्याची आई सुलभा राहत होती। रमेश खूप हुशार होता, परंतु त्याला एक वाईट सवय होती। त्यामुळे त्याचे मित्र त्याची टिंगलटवाली करत असत। त्याच्यामुळे रमेशच्या आईला त्याची काळजी वाटत होती। एक दिवस त्यांच्या गावात एक साधू येतो। रमेशची आई त्या साधूकडे जाते आणि सर्व कहाणी त्यांना सांगते। साधू रमेशच्या आईला 15 दिवसांनी येण्यासाठी सांगतो। रमेश आणि त्याची आई 15 दिवसांनी पुन्हा साधूकडे जातात। तेव्हा साधू अतिशय प्रेमाने म्हणतात, तू साखर खाण्याची सवय सोडून दे बाला। आयुष्यात मोठ काही करण्यासाठी खूप गोष्टींचा त्याग करायला लागतो हे समजून घे। रमेशच्या आईने लहानपणापासून त्याला थोर मोठ्यांच्या साधू संतांचा आदर करायला शिकवले होते। त्यामुळे रमेशला त्या साधूच बोलण पटते आणि तो साखर सोडण्यास तयार होतो। पण रमेशच्या आईला एक प्रश्न पडतो। साधूने त्यांना 15 दिवसांनी का यायला सांगितले असेल? तेव्हा साधू म्हणतात, मी स्वतः खूप सारी साखर खात होतो आणि मी आधी माझी सवय बदलली आणि मग रमेशला साखर सोडण्यास सांगितले। म्हणून मुलांनो, या गोष्टीमधून आपण शिकलो, इतरांना सल्ला देण्याआधी स्वतः आपण ते स्वीकारल आहे की नाही ते पाहायला हवे। मुलांनो, अशाच खूप सारा गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।